रसा तळाला जाणे याचा अर्थ सांगायचा आहे म्हणीचा. रसा तळाला जाणे. रस्सा तळाला जाणे म्हणजे मटणाच्या फोडी वर येणे. करेक्ट. म्हणजे रसा नाही का संपत येतो तेव्हा रसा तळाला जातो आणि मटणाच्या फोडी वर येतात अशा. बघा, रस्सा नाही म्हणालो मी, रसा तळ. जाऊ दे तुमच्या डोक्याच्या बाहेर जाऊ, मी तरी काय डोकं लाव. मग आता तळलेला रस्सा. गवसाना थांबा ना जरा. आता पुढचं आधी पोटोबा आणि मग फेसबुकवर अपलोड. नाही नाही, आधी फोटोबा मग फेसबुकवर अपलोड. पुढचं आहे आपला हात भारी जगन्नाथ. आपली लात भारी त्या माईला आपलं सगळंच लय भारी कारण आम्ही पुणेरी. पुढची म्हण पूर्ण करा. मनी दिसे ते दूध. काय? मनीला दूधच दिसते. मनी म्यावला दूध. मनी दिसे ते दूध. स्वप्नी वसे. Correct. काहीतरी एक बोलताय. मिनिट. मनी दिसे ते स्वप्नी वसे. बरोबर आहे. दूध बीत काय मनी दिसे ते नाही दूध नाही, म्हणे. नाही दूध नसेल चालत तर उंदीर घ्या. अरे उंदीर घ्या ना. नाही चालत. चला पुढे जाऊया. मग बोका चालेल का? गबसा लव्ह मॅरेज होऊ शकते. गबसा मनी दिसे ते बोका घ्या म्हणतो. असेल तेव्हा दिवाळी, नसेल तेव्हा फटाके वायाला. यांचा फटाकाच फुसकी. आता आपण थोडीशी इंटेलिजन्स वरची एक कॉम्पिटिशन घेऊया पटकन घ्या. पटकन. हा. मला एक बेसिक जनरल नॉलेजचे प्रश्न मी काही विचारणार ते पटापट तुम्ही त्याची उत्तर द्यायचे. हा. ठीक आहे, रेडी. पहिला प्रश्न आहे की दुबईमध्ये गाड्या लेफ्ट हँड ड्राईव्ह आहेत. करेक्ट आहे. ड्रायव्हर लोक लेफ्ट बाजूला चालून गाडी चालवतात. तसं का? काय होतं चुना काढायला बरं पडतो. गबसा तुम्ही बसा. काही बोलताय तुम्ही आज. लॉजिकल उत्तर देतोय माझा पोरगा. गबसा कळलं लॉजिक त्यांचं. सगळं तिकडेच चाललंय लॉजिक सकाळपासून. पुढचा या प्रश्न. गोल्ड सूप म्हणजे काय? हा, गोल्ड सुख म्हणजे बायको जेव्हा माहेर जाते तेव्हा नवऱ्याला जे मिळते त्याला गोल्ड सुख असं म्हणतात. है ना? सुख सुख मार्केट. सुख म्हणजे मार्केट. हा. या पुढचा प्रश्न, दुबई आणि भारत यातलं साम्य सांगा. एक साम्य आहे. कुठलं? दुबईतली भाषा आपल्याला कळत नाही बरोबर. आणि या भारतची भाषा आपल्याला कळत नाही. म्हणजे म्हणजे कसं? दुबईमध्ये कसे बोलतात? कसं? पटापट पटापट बोलतात. हा. आपल्याला कळत नाही. हा. भारत कसं बोलतो? कसं? एक मिनिट, हे बाय पर्सनलवर यायचं नाही सांगतो. पर्सनलवर यायचं नाही तर माझ्याकडे लय पॉईंट आहेत. का? एक तुम्हाला सांगतोय पर्सनल. याला काय अर्थ आहे काय? एक तर मी मिशी काढत नाही. मिशी काढली तर हे बाई करून टाकतात. मागच्या वेळेस मिशी काढली मला बाई करून टाकलंय. आता एवढी शिवगोली आता कुठं पार्किंग केलं का बघा माझं मध्येच. हा अन्याय विदर्भावर लक्षात ठेवा. हा अन्याय मी सहन करणार नाही या ठिकाणी. असू दे. आता फायनल बर. हा फिनाले आहे. याच्यामध्ये जो मुलगा जिंकेल तो माझा नवरा ठरेल. बर बरं. काय करायचं? Yes. तर असं आहे की दुबईमध्ये जगातली सगळ्यात उंच बिल्डिंग आहे बुर्ज खलिफा. बरोबर खरंय. आहे का नाही? आहे. ओके, तर तुमच्या दोघांपैकी जो माझ्यासाठी सगळ्यात उंच बिल्डिंग बनवेल त्या मुलाशी मी लग्न करीन. क्या बात है. साहित्य घेऊन या. इथेच तुम्हाला बिल्डिंग उभी करायची आहे. ही उलटे सुलटे ग्लास लावायचे आहेत. म्हणजे एक जर असा लावला तर एक असा लावायचा आहे. बॅलन्स करत करत एक असा लावला तर एक असा लावायचा आहे. चला. आणि तुमची वेळ सुरू होते आता.
काय यांची बिल्डिंग वापरून दाखवत आहेत. एक मिनिट या टॉवर मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. उंच उंच ब्रुज खलिफा. हे घे हे घे काढी दे, काढी दे. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या दोनही टीमसाठी आणि निर्मितीताईंसाठी, किशोरीताईंसाठी. तर आता एक वेगळा सेगमेंट आहे. मला दोघींना सांगायला आवडेल की आपण परदेशात आहोत आणि परदेशात जरी असलो तरी आपल्या देशाची आठवण ही आपल्याला प्रत्येक क्षणी येत असते. आपल्या गावची, आपल्या सासरची, आपल्या माहेरची. बरोबर. तर ही आठवण या सेगमेंटमध्ये काही महिला सांगणार आहेत ज्या या दुबईच्याच आहेत आणि दुबईमध्ये राहतात. उज्ज्वला जोशी मॅडम बोलणार आहेत. उज्ज्वलाजींसाठी एकदा जोरदार टाळ्या. मला असं कळलं तुम्हाला भोंडला येतो चांगला. पण कोणी अजून आलं तर दुबईमध्ये भोंडला तिन्ही बघण्याचं हे एक वेगळं आम्ही इथे पण आनंद आहे आम्हाला. आम्ही इथे पण केलं होतं. अरे वा. आम्ही इथे पण केलं होतं. ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडीला करीन तुझी सेवा, माझा खेळ मांडीला वेशीच्या दारी, पारवर घुमतो गुरजावळी, गुरजावळी फकीराच्या रानविल्या टीका, आमच्या गावचा बुलोजी नाही का. उज्ज्वलाजी, तुम्ही खूप छान आठवण सांगितलीत आणि ह्या सेगमेंटच होता माहेरची आठवण. आणि माहेरचा आहेर तुम्हाला आम्ही देणार आहोत. जी मराठीतर्फे हा एक छोटासा माहेरचा आहेर, जी आपली मराठमोळी परंपरा आहे, नथ, ती तुम्हाला आम्ही देतोय. आणि ही खणा नारळाची ओटी खरं तर बायकांनी द्यायची असते, तुम्ही द्या. सप्तफुला कारेगावकर वहिनी कुठे बसलेले आहेत? तुम्ही मुंबईमध्ये राहता की कुठे राहता? नांदेडमध्ये. नांदेडच्या आहात तुम्ही. आणि आता तुम्ही दुबईमध्ये किती दिवस किंवा किती वर्ष राहताय? 3 महिन्यासाठी आलेली आहे. 3 महिन्यासाठी तुम्ही आलेले आहात. आणि इकडे कोण असतं मग तुमचं? मुलगा राहते, सून राहते, नातू राहते. अरे वा वा वा. त्यांच्यासाठी तुम्ही इकडे खास भेटायला आलेला. भेटायला आले. मग नांदेड मधली आठवण येते का इथं आल्यानंतर? येते ना, माहेर आहे ना. माहेर आहे तुमचं. पण जास्त कुठं करमतं खरं सांगा, इकडे का तिकडं? गावीच करमत. वा 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 वा. गावीच करमत. आजी, तुम्हाला सुद्धा झी मराठीतर्फे हा माहेरचा आहेर आम्ही देणार आहोत. ही नथ मी आजींना देतोय. धन्यवाद आजी, तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या. वा, धन्यवाद. थँक्यू सो मच. मी आजी तुम्हाला बसण्याची विनंती करतो. थँक्यू. खूप छान वाटलं की इथे दुबईमध्ये आम्ही आलो आणि तुम्ही दुबईकरांनी इतक्या आपुलकीनं, इतक्या मनापासून आमचं स्वागत केलं. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या आपण दुबईकरांसाठी वाजवूया.